हम्म. बसला का एक मिनिटावर का. हा, आता पहा बरं. आता येतो का. इकडे आहे ना आता ते कंपनीचा बॉयलर वगैरे तिकडे जास्त वाजतात ना, त्यामुळे मग ते तसंच आवाज येणार. आता व्यवस्थित होतो ना. हा. आता हे जर बंद केलं तर मग बघत वगैरे इथे त्याला बंद करत नाही व्हायचं बंद इथे. जास्त आवाज येणार. बरं चला. विचार सागर. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की प्रेमेचे लक्षण व सिद्धी. मग त्या प्रेमाचं लक्षण करत असताना आणि त्याची सिद्धी त्या ठिकाणी करत असताना त्यांनी काय केलं की स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान आहे त्याला प्रमाज्ञान असं म्हणायचं. प्रमाज्ञान हे स्मृतीमध्ये येतं का. प्रमाज्ञान हे मात्र स्मृतीमध्ये येत नाही. मग ते प्रमाज्ञान कसं आहे, स्मृतीहून वेगळं आहे, पृथक आहे, भिन्न आहे, ऐक नाही. शिवाय अबाधित अर्थाला विषय करणार म्हणजे त्या असणाऱ्या ज्ञानापासून जे आपलं त्या त्या ज्ञानापासून जे पदार्थाचं ज्ञान होणार आहे ते मात्र अबाधित आहे, म्हणजे त्याला कधीही व्यवहारामध्ये बाद करता येत नाही. म्हणून अबाधित अर्थाला उदाहरणार्थ घट हा व्यावहारिक आहे आणि त्याला त्या ठिकाणी ज्ञान झालं असताना ते घटाचं ज्ञान व्यवहारामध्ये कधीही बाधित ठरत नाही. आणि स्फूर्तीहून मात्र कसं आहे, भिन्न आहे आणि अबाधित अर्थाला काय विषय करणारा आहे. त्याला स्मृती म्हणायचं का प्रमा म्हणायचं. त्याला प्रमाज्ञानाचं लक्षण काय केलं, स्मृतीहून भिन्न. स्मृती ज्ञान मात्र नाही, ऐक नाही. पण जे काही ज्ञान होतं ते व्यवहारामध्ये ते कधी बाधित ठरत नाही, म्हणून स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणार असं जे ज्ञान आहे त्याला प्रमाज्ञान असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. प्रमा किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. एक असतं अप्रमा आणि एक असतं प्रमा. प्रमा म्हणजे काय, जे प्रमाणापासून प्रमाण किती आहेत, सहा. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती किंवा अनुपलब्धी, ह्या सहा प्रमाणापासून जे ज्ञान होतं त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं, प्रमा. आणि या सहा प्रमाणामध्ये जे मोडत नाही म्हणजे ह्या सहा प्रमाणापासून न झालेलं ज्ञान त्याला काय म्हणायचं, अप्रमा. आहे की नाही. तर त्या अप्रमामध्ये सुद्धा किती भेद केलेत, दोन प्रकारचे भेद केलेत. आहे की नाही. यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. यथार्थ म्हणजेच काय बरं, यथार्थ म्हणजेच काय सांगा. हा, म्हणजे जे व्यवहारात कधी बाधित होत नाही त्याला म्हणायचं यथार्थ, आणि जे व्यवहारामध्ये बाधित होतं त्याला अयथार्थ म्हणायचं. अप्रमा म्हणजे काय, प्रमाणापासून न झालेलं. मग यथार्थ अप्रमा म्हणजे काय आता. हं? आणि अयथार्थ अप्रमा म्हणजे काय. बरं, अयथार्थ नाही. यथार्थ अप्रमा कोणती उदाहरण आहे बरं. हा, आणि अयथार्थ अप्रमामध्ये रेगीसारखं. ठीक आहे ना, लक्षात आलं प्रमाण लक्षण आणि शुद्ध, बरोबर. आता नुसती स्मृती प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून ती कशी साक्षी चैतन्याच्या आश्रित असून अविद्या वृत्ती रूप आहे. आणि हे सगळं कसं प्रगट होत असतं, हे अविद्या वृत्ती रूप यांनी त्या ठिकाणी काय होत असतं, प्रगट होत असतं, ज्ञान होत असतं. अंतकर वृत्ती रूप मात्र नसतं. मात्र ते अंतकर वृत्ती रूप आहे का, अंतकरण वृत्ती रूप नाही. काय अंतकरण वृत्ती रूप नाहीये, अंतकरण वृत्ती रूप काय नाहीये आणि अंतकरण वृत्ती रूप काय आहे बरं सांगा.
अंतःकरण वृत्तीरूप. आता विषय काय चालला? संशय आणि भ्रांती. येतो आवाज माझ्या? इथं चाललंय काय? नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित. इथं काय म्हणलं? नुसती स्मृती प्रमात्याच्या आश्रित नसते असं नाही, तर संशय आणि भ्रांती हा, हे कशाच्या आश्रित राहतात? प्रमाती चैतन्याच्या आश्रित आहे का साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे? अविद्या वृत्ती रूप आहे का अंतकरण वृत्ती रूप आहे? हा, ऐक नाही, कारण रज्जूवर भासलेला सर्प, ऐक नाही, हा सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान, ऐक आहे, संशय भ्रांतीनं कारण आहे का नाही? मग त्या ठिकाणी हे जे ज्ञान आहे, संशय ज्ञानच आहे आणि भ्रांती ज्ञानच आहे. पण ही ज्ञान कशी आहे? अविद्या वृत्ती रूप आहेत. अंतकरण वृत्ती रूप आहे का? अजिबात राहत नाही. आणि चैतन्य कोणतं? प्रमातो चैतन्य आश्रित राहील का साक्षी चैतन्य आश्रित राहील? साक्षी चैतन्य आश्रित राहील. प्रमाण चैतन्य, हा, प्रमाणजन्य अंतर्वृत्ती रूप जे ज्ञान ते प्रमात्याचे आश्रित असतं. आणि प्रमाणजन्य म्हणजे सहा प्रमाण आहे का नाही उत्पन्न करणार. जन्य म्हणजे काय? उत्पन्न करणार आहे की नाही. मग ह्या सहा प्रमाणापासून उत्पन्न होणार ते कसं आहे? अंतकरण वृत्ती रूप असेल का अविद्या वृत्ती रूप असेल? अंतकर वृत्ती रूप असेल, बरोबर ना. मग प्रमाणजन्य प्रमाणापासून उत्पन्न होणार अंतकर वृत्ती रूप जे ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित असते. स्मृती ज्ञान मात्र स्मृती ज्ञान काय अंतकर वृत्ती रूप आहे, ठीक आहे. कारण ते प्रगतीकरण कुठे होणार आहे? कारण ते व्यवहारामध्ये बाद ठरत नाही. अंतकरणातून अंतकर वृत्तीनं जे ज्ञान होतं ते व्यवहारामध्ये बाद ठरतं का? नाही ना. अविद्या वृत्ती रूप मात्र वृत्तीचा शोभ होऊन विकार होतो. कोण? ते अज्ञान, ठीक आहे ना. तिथे दोष निर्माण होऊ शकतो, पण अंतर्गतीतून दोष निर्माण होईल का? ते व्यवहारामध्ये कधी बाधित ठरेल का? मग स्मृती ज्ञान व्यवहारामध्ये कधी बाधित ठरेल का? स्मृती मात्र व्यवहारामध्ये कधी बाधित ठरत नाही. मग तिला काय म्हणावं लागेल पर्यायानं? स्मृती ज्ञान अंतकर वृत्ती रूप आहे, फक्त संशय आणि भ्रांती हे अंतकर वृत्ती रूप नाही. हे पक्क झालं का नाही? हे पक्क झालं. पण स्फूर्ती एवढ्या काळाची राहिली कुठं आश्रयाला? स्मृती एवढ्या काळापर्यंत हा तिथं आश्रित राहते, हे लक्षात घ्यायचं, ऐकलं. स्मृती ज्ञान अंतर्वृत्ती रूप आहे, परंतु प्रमाणजन्य नाही. पण कोणत्या प्रमाणात येते का? सहा पैकी कोणत्या प्रमाणात येते का? सहा पैकी कोणत्याही प्रमाणामध्ये मात्र येत नाही. परंतु हा, स्मृती ज्ञान अंतर्वृत्ती रूप आहे, परंतु प्रमाणजन्य नाही. म्हणून प्रमातेच्या आश्रित नाही. म्हणून तिला प्रमातेच्या आश्रित म्हणता आलं का? म्हणून प्रमातेच्या आश्रित म्हणता येत नाही. तर ती आश्रय कशाचा करून राहते एवढ्या काळापर्यंत? साक्षी चैतन्याच्या आश्रयाला राहते असं म्हणावं लागेल. म्हणून प्रमातेच्या आश्रित नाही. अर्थात प्रमा ही नाही, आणि म्हणून तिला प्रमा तरी म्हणता येईल का स्मृतीला? स्मृतीला मात्र त्या कारणाने प्रश्न तयार करायचा, स्मृतीला प्रमा का म्हणता येत नाही, बरोबर ना. तर त्याचं उत्तर इथं सापडलं आपल्याला. याकरता वरील प्रमेयचे लक्षणात स्मृतीहून भिन्न असे पद घातले. म्हणून आम्ही काय घातलं? प्रमाचं लक्षण करता असताना, प्रमेयचं लक्षण करता असताना कसं सांगितलं? स्मृतीहून भिन्न हे पद कसं वगळून काढलं का नाही? तर घातलं त्याच्यामध्ये स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान आहे का नाही, ते ज्ञान कसं आहे? यथार्थ ज्ञान आहे, म्हणून त्याला प्रमाण म्हणलं काय हरकत नाही असं म्हणलं त्या ठिकाणी. आता हा जो परिच्छेद झाला 41, याच्यात काही कोणाला शंका राहिली का? आता सगळं व्यवस्थित झालं ना? ठीक आहे, चला. आता त्या प्रमेयचे पूर्व पक्षाच्या मताने दुसरं लक्षण. आता हे एक लक्षण झालं का नाही? एक लक्षण झालं. आता आपण काय करू? आणखीन एक दुसरं लक्षण करू. त्याचं म्हणणं काय बुवा? तर सुरुवात काय झाली होती? स्मृती ज्ञान परोक्ष का प्रमा असा मुद्दा झाला होता ना. हा, म्हणून इथूनच आपली सुरुवात झाली. म्हणून आता त्याचं म्हणणं काय? का स्मृती ज्ञान प्रमा का होऊ शकत नाही? स्मृती ज्ञान हे प्रमा का होऊ शकत नाही? तिला प्रमा मानायला काय हरकत आहे? तुम्ही तिला प्रमा म्हणू शकता, पण कधी? अजून दुसरं लक्षण करून सांगतो. ते दुसरं लक्षण तुम्हाला सांगितलं असता तुम्ही स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणू शकता, ऐक नाही. म्हणून आता तो दुसरं लक्षण सांगायचा प्रयत्न करतो. आता ह्या लक्षणामध्ये ते स्मृती ज्ञान प्रमा का नाही होत बरं?
स्मृतीहून भिन्न. हा, नवीन. प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही असं. प्रमेयचे पूर्व पक्षाच्या मताने दुसरं लक्षण. आता प्रमेयचं काय करतात, पूर्व पक्ष काय करतो म्हणजे शिष्य काय करतो, एक दुसरं लक्षण त्या ठिकाणी सांगतो. थोडं बारकाईने लक्ष द्या. आता आता सुरुवातीला प्रवेश होताना जरा थोडं कठीण वाटत, पण एकदा त्याच्यातले मुद्दे लक्षात आले तर त्याच्यामध्ये काही कोणतं कठीण राहत नाही. पाहता शिष्य, भ्रांती आणि संशय ही ज्ञाने बाधित होतात, बरोबर ना. आता संशय म्हणा, भ्रांती म्हणा, हे व्यवहारामध्ये ज्ञान कशा होत असतात, बाधित होतात. ते कधी अबाधित राहतात का? हे मात्र कधी अबाधित राहत नाही, हे नेहमी बाधित होत असतात. ठीक आहे. म्हणून त्या साक्षी आश्रित म्हणणे योग्य आहे. याला साक्षी आश्रित म्हणणं काय योग्य आहे? ते व्यवहारामध्ये नेहमी बाधित होतात का नाही, ते ज्ञान व्यवहारामध्ये नेहमी बाधित होतात. मग याला प्रमात्व आश्रित म्हणणं योग्य नाही, याला साक्षी आश्रित म्हणणंच योग्य आहे असं म्हणू शकतं की नाही? म्हणू शकतं. म्हणजे जे व्यवहारामध्ये बाधित होतात त्याला नेहमी काय म्हणायचं, साक्षी आश्रित म्हणायचं. मग संशय आणि भ्रांती ही कशी झाली, साक्षी आश्रित झालं, बरोबर का ना. का ते ज्ञान खोटी ठरत असतात, म्हणून त्याला साक्षी आश्रित म्हणायला काय हरकत आहे का? म्हणायला हरकत नाही, म्हणण्यापेक्षा ते साक्षी आश्रितच आहे असं म्हणू शकतो की नाही? असं म्हणू शकतो. म्हणून त्यास साक्षी आश्रित म्हणणे योग्य आहे. पण स्मृती हे अबाधित आहे, पण तुम्ही संशय भ्रांती सारखं स्मृतीला मानू शकता का? संशय आणि भ्रांती याच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही स्मृतीला घेऊ शकता का? ती व्यवहारामध्ये कधी बाधित होते का? ती व्यवहारात कधी बाधित होत नाही. म्हणून संशय आणि भ्रांती ही जिथं राहते तिथंच स्मृती जर म्हटली तर मात्र कसं होईल, तिथं जरा थोडं आवेर केल्यासारखं होईल ना. म्हणून संशय आणि भ्रांती याला तुम्ही साक्षी आश्रित माना, पण स्मृतीला मात्र साक्षी आश्रित मानून जमन का? कारण ते व्यवहारामध्ये बाधित होतं का? व्यवहारामध्ये बाधित होत नाही. पण स्मृती हे अबाधित आहे, म्हणजे व्यवहारामध्ये स्मृती ज्ञान खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. असं कोणाला म्हणता तरी येईल का? पूर्वीची आठवण झाली, डोळ्याला पाणी आलं, भावना प्रगट झाल्या, ऐक नाही, आणि हे सगळं खोटं आहे असं म्हणता येईल का? असं मात्र म्हणता येणार नाही, आणि त्याला खोटं म्हणू शकत नाही. म्हणजे व्यवहारात स्मृती ज्ञान खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. तर स्मृती ज्ञान अबाधित आहे, ऐक नाही. मग स्मृती ज्ञान कसं झालं, स्वाभाविकपणे अबाधित झालं, ऐक नाही. तर फक्त अबाधित अर्थात विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा. आता तुम्ही काय म्हणता की अबाधित अर्थाला विषय करणारे ज्ञान कोणतं, स्मृती ज्ञान का प्रमा ज्ञान? प्रमा ज्ञान म्हणता. आणि स्मृती ज्ञान सुद्धा अबाधित अर्थाला विषय करते का नाही? मग तुम्ही स्मृतीला प्रमा का म्हणत नाही? सरळ सरळ मुद्दा आहे का नाही. तुम्ही संशय भ्रांती याला नका म्हणू, आमचं काही म्हणणं नाही, ते येतच नाही. परंतु स्मृती येऊ शकते का नाही? ते अबाधित अर्थाला विषय करते का नाही? अबाधित अर्थाला विषय करते. मग तुम्ही स्मृतीला प्रमा का म्हणत नाही? असं कोण कोणाच म्हणतो बरं? हा, असं म्हणा. या करतावर हा विषय आलो. हा, तर फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा असे लक्षण करून स्मृतीच प्रमा म्हणण्यास काय चिंता? ऐकलं, चिंता आहे का कोणत्या प्रकारची? बरं, तुमच्यावर कोणी आक्षेप येईल का स्मृती ही अबाधित अर्थाला विषय करत नाही, मग तुम्ही तिला प्रमा का म्हणता? अबाधित अर्थाला विषय करते का नाही? हा, मग तिला प्रमा म्हणायला काय हरकत आहे? कोणत्या प्रकारची चिंता आहे का? काळजी करण्याचं काय कारण आहे का? कोणत्या प्रकारची चिंता आणि काळजी करण्याचं कारण नाही असं शिष्य श्री गुरुला म्हणतात. त्यावर आता श्री गुरु काय करतात, त्याचं समाधान करतात. श्री गुरु, स्मृती ज्ञान अबाधित आहे हे खरे. आता स्मृती ज्ञान अबाधित अर्थाला विषय करतं, हे खरं आहे का नाही? ही गोष्ट खरी. पण स्मृती आणि ज्ञान हे यथार्थवाचीच शब्द आहेत. हे दोन शब्द कार्यकारण भावाचे वाचक नाही. बघा, आता स्मृती आहे का नाही,
आपण म्हणतो एक स्मृती आहे आणि एक ज्ञान आहे, याच्यामध्ये दोन शब्द वाटायचे नाही आपल्याला. पण हे दोन शब्द आहे का एकच आहे? आहे का नाही? पूर्वीची कधीतरी ती ज्ञानाची छोटी सूक्ष्म अवस्था, त्याला आपण संस्कार म्हणतो का नाही? संस्कार म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजे संस्कार असं म्हणू शकतो की नाही? बीज म्हणजेच कारण, कारण म्हणजेच बीज, एकच आहे का नाही थोडक्यात? हा. तसं आता तसं नका घेऊ अर्थ, इथं असं घ्या की स्मृती आणि ज्ञान हे दोन शब्द वेगळे म्हणण्यापेक्षा दोन शब्द एकच आहे का नाही? स्मृती म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच काय आहे? स्मृती असं म्हणू शकतो का नाही? याच्यामध्ये एक कारण आहे आणि एक कार्य आहे, असं आहे का? बरं, कार्य आणि कारण म्हणजे काय? माती हे कारण आहे आणि घट हे काय आहे? कार्य आहे. याच्यामध्ये कार्य कारण भाव होऊ शकतो की नाही? तसं स्मृती आणि ज्ञान याच्यामध्ये कोणतं कार्य कारण भाव आहे बरं? जशी स्मृती आहे तशीच प्रगट होते का नाही? का वेगळ्या अर्थाने प्रगट होत असते? वेगळ्या अर्थाने प्रगट होत नाही. हा, बरोबर ना. पण तिथं ज्ञानच आहे ना, तिथं ज्ञानच आहे ना. मग त्याच्यामध्ये दोन शब्द आहे का एक अर्थवाची शब्द आहे? ते दोन एक अर्थवाची शब्द आहे. मग त्याच्यामध्ये काय कार्य कारण भाव आहे का? तर आता आपण पाहिलं पाहिलं की प्रमेयचं कारण सांगितलं, प्रत्यक्ष प्रमाण ऐक नाही, त्याला प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं, अनुमतीला उपमान प्रमाणाला उपमिती प्रमाण सांगितलं. याच्यामध्ये कार्य कारण भाव पाहायला मिळतं का नाही? एक कार्य आहे एक कारण आहे, ऐक नाही. शब्दाला शब्दिश प्रमाण सांगितलं, एक कार्य आहे एक कारण आहे. तसं स्मृतीला सांगा बरं कोणतं कार्य आहे आणि कोणतं कारण आहे? स्मृती म्हणजे प्रमा, आपलं स्मृती म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे स्मृती. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य कारण भाव मात्र घडत नाही. पाहता खाली स्मृती ज्ञान अबाधित आहे हे खरे, पण स्मृती आणि ज्ञान हे एकार्थवाची शब्द आहे कसे जरी झाले तर. हे दोन शब्द कार्य कारण भावाचे वाचक नाही. प्रत्येक प्रमाणास प्रत्येक प्रमाणास निरनिराळे प्रमाण कारण आहे. आता आतापर्यंत आपण काय पाहिलं? प्रमाणाला प्रत्येक प्रमाणाला निरनिराळे कारण आहे का नाही? म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, हे असं पाहिलं की नाही आपण? त्याच्यापासून जे ज्ञान होतं ते प्रमाण आणि यथार्थ आहे का नाही? मग त्याला निरनिराळी कारण सांगितले का नाही? सांगितली कारण कशी तर पहा, प्रत्येक प्रमाणाला निरनिराळी कारण निरनिराळे प्रमाण कारण आहे. कसं बघा, प्रत्यक्ष प्रमेश, आता प्रत्यक्ष प्रमा आहे का नाही? प्रमा प्रमेश आहे का नाही? काय कारण आहे? प्रत्यक्ष प्रमेश प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे का नाही? प्रत्यक्ष प्रमेला प्रत्यक्ष प्रमाण कारण आहे का नाही त्या ठिकाणी? कारण त्या ठिकाणी आहे का नाही? त्याच्यानंतर अनुमिती प्रमेश अनुमान प्रमाण कारण आहे का नाही? अनुमान प्रमाण अनुमिती प्रमाणाला अनुमिती आहे का नाही? तसं अनुमिती प्रमेश अनुमान प्रमाण हे कारण आहे. शाब्दी प्रमेश शब्द प्रमाण कारण आहे. आता याच्यात तुम्हाला कार्यकारण भाव सांगायला इतकं काही गरज आहे का? हे सगळं आपलं बारकाईने झालेलं आहे ना. मग याच्यात काय फक्त सरळ सरळ वाचून घ्यायचं, याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे का नाही आणि ते अबाधित अर्थाला विषय करते का नाही, ते व्यवहारामध्ये बाद ठरत नाही. हा, स्मृती ज्ञान व्यवहारात बाद ठरत नाही आणि हे प्रमा पण व्यवहारामध्ये बाद ठरत नाही. पण स्फूर्तीला प्रमा का म्हटलं जात नाही? त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य कारण भाव नाही, म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रत्यक्ष प्रमेश प्रत्यक्ष प्रमाण, अनुमिती प्रमेश अनुमान प्रमाण, शाब्दी प्रमेश शब्द प्रमाण, अनुमिती प्रमेश उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमेश अर्थापत्ती प्रमाण आणि अभाव प्रमेश अनुपलब्धी प्रमाण आहे का नाही? कार्यकारण भाव याच्यामध्ये, याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. तर स्मृती ज्ञानामध्ये कोणता कार्यकारण भाव आहे बरं? स्मृती ज्ञानामध्ये कोणत्या प्रकारचं कार्यकारण भाव नाही. ही जशी नऊ प्रत्येक प्रमेश निरनिराळी प्रमाणे कारण आहे का नाही? प्रमेश कारण काय आहे की प्रमाण त्या ठिकाणी आहे का नाही? आहेत. त्याप्रमाणे स्मृती ज्ञानास कोणते प्रमाण कारण आहे? आता सांगा, स्मृती ज्ञान जेव्हा होतं त्याला कोणतं कारण आहे बरं? या सहा पैकी कोणत्या तरी प्रमाणात येते का ती स्मृती? सहा पैकी कोणत्या तरी प्रमाणात सहा पैकी कोणत्या तरी प्रमाणात ते कारण ठरलं असतं तर स्मृतीला आपण प्रमा म्हटलं असतं का नसतं? म्हटलं असतं. आता येतं का ते कोणत्या तरी प्रमाणात? कोणत्या प्रमाणात स्मृती ज्ञान येत नाही, व स्मृतीला प्रमा कसं काय म्हणायचं बरं? स्मृतीला मात्र प्रमा म्हणता येणार नाही. ही जशी नव प्रत्येक प्रमेश निरनिराळी प्रमाणे कारण आहे, त्याप्रमाणे
स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण कारण नाही. फक्त संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. पूर्वजचा काहीतरी संस्कार असतो का नाही, त्याच्यापासून स्मृती उत्पन्न होते. इथपर्यंत आपण असं म्हणू शकतो. स्मृती त्याला कारण आहे असं म्हणू शकतो. पण ह्या 6 प्रमाणामध्ये येते का? 6 प्रमाणामध्ये मात्र ती येत नाही. फक्त संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते आणि संस्कार तर कोणत्याही प्रमाणामध्ये येत नाही. आणि हा जो संस्कार म्हटला तो 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणामध्ये मात्र येत नाही. किंवा नवीन तुम्हाला कोणतं प्रमाण येतं का? तर हे नवीन प्रमाण तिथं घेऊ शकता बा, त्याच्यामध्ये स्मृती येऊ शकते. आहे का कुठं? आणि वेदांताने किती प्रमाण मांडलेले? 7 प्रमाण मांडलेली आहे की नाही? आणि त्याच्यापेक्षा नवीन कोणी प्रमाण तयार केलं का आतापर्यंत? कोणीच तयार केलं नाही. कारण ते प्रमाण मग त्या ठिकाणी कसं आहे, कसोटीला लावून आलं पाहिजे. तसे ही सगळी प्रमाण कसोटीला लावून आलेले का नाही? तुका म्हणे चाली झाली बहुदेशी, उतरला कशी खरा माल, हे कसोटीला लावून आलेले का नाही? तसं या 6 हे जे संस्कार आहे हे कोणत्या प्रमाणामध्ये येत नाही. आणि स्मृती असते ती पूर्वीच्या संस्कारापासून उत्पन्न होते, म्हणून कोणत्याच प्रमाणामध्ये येत नाही. म्हणून प्रमाण म्हणून चालेल का? म्हणून चालणार नाही. पूर्वी आपण बुद्धिबळाचा खेळ पाहत होतो ना, तो बुद्धिबळाचा खेळ असायचा, तो किचकट असायचा का नाही? पण खेळणाऱ्याला आनंद व्हायचा का नाही? त्याला कोणी नाही खेळू शकत. तसं हा विचार सागर, याच्या प्रक्रिया, याचे विचार हे कोणाला कळतील का? ज्ञानोबराय तुकोबराय कोणाला कळतील का? नाही कळणार. कारण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळोईल. आहे की नाही? तरीच महिमान, त्या संतांचा महिमा बहुदुर्गम, शब्दकाचे काम नाही येते. इथं शब्दकाचं काम चालेल का? नाही. ते उलट कसोटीला उतरलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसं ज्ञानोबराय कळून घ्यायचं असेल, तुकोबराय कळून घ्यायचं असेल, तर तसं व्हावं लागणार आपल्याला. तसं त्यांचा विचार कळून घ्यायचं म्हणल्यावरती इतकं बारकाईनं आपल्याला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. तेव्हाच आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा याच्यातले विचार कळतील, नादबाबा कळतील, नामदेव महाराज कळतील, आधी करून नाही करे अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. इतकं आता याच्यामध्ये म्हणे चोखियाची मारे, पाहता पाणी गेले दोरी, म्हणे चोखियाची मारे. सैराबाईने असे अभंग तयार केले. याच्यातलं काय गुड असेल बरं? नुसतं त्याच्यातल्या चालीन अमुक तमुक आपल्याला छान वाटतात. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो देवाला, काय का नाही, आतापर्यंत हे नारद यायचे सुंदर गायन करायचे, आम्हाला ते फार छान वाटायचं, पण त्याचा अर्थ आम्हाला आता कळायला लागला. ऐक नाही, नुसतं चालीवर आहे, त्याचा अर्थ जेव्हा तुका म्हणे अंगी आपलं अर्थ तुका म्हणे ज्याला भेटी आहे, नाही आता आठवत नाही, काहीतरी आहे. हे नुसतं ते शाब्दिक असून काय उपयोगाचं नाही, ते अर्थरूप होऊन राहिलं पाहिजे मनुष्याने, मग त्याचा खरा आनंद त्याला त्या ठिकाणी कळतो. तसं हे नुसतं शब्द काय उपयोगाचं नाही. तर याचा शब्द नुसतं वाचून जाणं आणि अर्थरूप होणं म्हणजे काय? त्याचा यथार्थ अर्थ आपल्या लक्षात येणं, लक्षातच घेणे. बाकीचे काय क्रिया करून दाखवण्यात मजा आहे का? इथं काहीच उपयोग नाही. त्याचा अर्थ लक्षात आपला आला पाहिजे. बरं चला असो. त्याप्रमाणे स्मृती ज्ञान कोणतेही प्रमाण, स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण कारण नाही. फक्त संस्कारापासून स्मृती होते आणि संस्कार तर कोणत्याही प्रमाणामध्ये येत नाही. आणि प्रमाण जे ज्ञानासच प्रमाण म्हणतात, आहे का नाही? प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे त्यालाच काय म्हणू शकतो आम्ही? प्रमा म्हणतो. संस्कारापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाला प्रमा म्हणून चालेल का? प्रमा म्हणून चालत नाही. व हे वर सांगितलेच आहे. आणि संस्कार हे प्रमाण नाही. आणि संस्कार मात्र कोणतं प्रमाण आहे का? तुम्ही संस्काराला प्रमाण म्हणू शकता का? 6 प्रमाणामध्ये संस्कार मात्र प्रमाण येत नाही, म्हणून संस्कार हे प्रमाण नाही. म्हणून त्याच्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान प्रमा नव्हे. आणि म्हणून संस्कारापासून स्मृती झाले तर तिला प्रमा म्हणता येईल का? तर तिला मात्र प्रमा म्हणता येणार नाही. असे म्हणणे प्राप्त आहे. असे म्हणणे प्राप्त आहे का? हे स्वाभाविकपणे म्हणणं प्राप्त आहे. स्वाभाविकपणे होतं ना, स्मृतीपासून प्रमाण झालेली आहे. आहे का नाही? पूर्वीचा संस्कार आहे त्याची स्मृती आहे. स्मृती म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे स्मृती आहे. आहे का नाही? आणि संस्काराला प्रमा म्हणता येईल का? संस्काराला जर प्रमा म्हटले असते तर स्मृती प्रमा म्हणायला काय हरकत होते का? संस्काराला जर तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणले असते? प्रमाण म्हणले असते, प्रमाण, तर स्मृती ज्ञानाला तुम्हाला प्रमाण म्हणता आलं असतं. पण संस्काराला कोणी प्रमाण म्हणतो का? संस्कार अमुक अमुक प्रमाणामध्ये येत नाही येत. मग संस्कार जर प्रमाणामध्ये येत नाही तर स्मृतीला प्रमाण म्हणता येईल का?
तो स्मृतीला मात्र प्रमा म्हणता येणार नाही. म्हणून त्याच्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान प्रमा नव्हे असे म्हणणे प्राप्त आहे. भ्रांती आणि संशय या कोणीच अंतःकरणाचे आश्रित मानत नाही. बघा, तसंच आता काय म्हणलं त्याने, की जी भ्रांती आहे, जे संशय आहे, रजो सर्प उत्पन्न होतो, ते संशय भ्रांती कारण आहे का नाही त्याला? संशय भ्रांती त्याला त्या ठिकाणी कारण आहे. बर, भ्रांती आणि संशय यास कुणीच अंतःकरणाचे आश्रित मानत नाही. अंतःकरणाचे आश्रित मानलं म्हणजे दिव्याचा प्रकाश पडला का नाही, त्या प्रकाशामध्ये आम्हाला भ्रम झाला असं म्हणता येईल का? म्हणताच येणार नाही. तर अंतःकरणाच्या वृत्तीने जे ज्ञान झालं ते खोटं ठरलं असं म्हणता येईल का आपल्याला? ते खोटं ठरलं असं म्हणता येणार नाही. म्हणून संशय आणि भ्रांती याला कुणी अंतःकरणाच्या आधाराने आहे, प्रामातीच्या आधाराने आहे असं म्हणेल का? म्हणू शकत नाही. म्हणून भ्रांती आणि संशय या कुणीच अंतःकरणाचे आश्रित मानत नाही. स्मृती बद्दल मात्र मतभेद आहे. पण स्मृतीबद्दल मतभेद आहे का नाही? एवढ्या काळाची स्मृती, लहानपणी पाहिलेली गोष्ट अजूक आम्हाला आठवते, अजूक त्याची स्मृती आहे, अजूक ते मला जसं पाहिलं तसं आठवतं की नाही? मागच्या जन्मात काय केलं होतं, काही काही ना पुनर्जन्म पण आता ते पाहायला मिळतं आपल्याला, का पुनर्जन्म सुद्धा पाहायला मिळतं. तर त्याच्यामध्ये मागच्या जन्माचं पण त्याला आठवतं. काय आठवतं? की मागच्या जन्मामध्ये मी कोण होतो, माझं कुटुंब कुठे आहे, कोणत्या गावामध्ये राहतं, ऐक नाही, ते सुद्धा आठवतं बरं का. त्याचे पण आता मुद्दे आहेत, पाहायला मिळतात, व्हिडिओ मोबाईल मध्ये तुम्ही पाहू शकता, ऐक नाही. मग अशा पद्धतीनं ती स्मृती आहे का नाही मागच्या जन्माची? अहो, जे मागच्या जन्माची सुद्धा स्मृती राहते. भगवंताला राहिली का नाही? भगवंताला राहिली, ऐक नाही. पितामह भीष्माला राहिली का नाही? राहिली ना त्या ठिकाणी. हम्म. 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 आहेत आहेत, खरे आहे. आता एक पोरग आहे, राहुल म्हणून पोरग आहे, हरियाणामध्ये आहे. तेच ते गाव कोणतं मडी का काहीतरी गाव आहे तिथं, त्या गावामध्ये आहे. आणि त्याला आठवलं तर 3 वर्षापर्यंत तो बारकाईने आठवायचा. आणि आता तो चांगला मोठा झाला, 15 16 17 वर्षाचा झाला. आता त्या गावात त्याला बोलवतात, त्याची नातवंड वगैरे आहे, तो आहे 15 16 वर्षाचा. त्याला नातू वगैरे असे बरेच काय झालेले आहे. त्याने सगळं सांगितलं, त्याचा मित्र वगैरे मोठे अमुक तमुक त्याचे नाव वगैरे सांगितले. पण आता तो म्हणतो मला आहे ना, ते मीडिया वगैरे आले ना, त्याला विनंती करतो, आता मला नका नेऊ, मला त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही राहिलं. मला आता माझा नवीन जन्म आहे, मला आता इथंच राहावं वाटतं. म्हणजे त्याची प्रज्ञा आहे, ती कोणती प्रज्ञा? ऋतंभरा प्रज्ञा. ती प्रज्ञा अजून शिल्लक राहते. 6व्या अध्यायामध्ये त्या बुद्धीचं नाव आलेलं आहे बघा, ती शाबूत राहिलेली, ते ओवी त्याच्यात. अशी ओवी लक्षात ठेवायची, मला आठवत नाही आता. हा, शेवटी शेवटी त्याची बुद्धी ती मागच्या जन्मात राहिली का नाही, तशीच राहिली त्या ठिकाणी. म्हणण्यापेक्षा ती ऋतंभरा प्रज्ञा राहते, आणि त्याच्यावरती आपल्याला मागच्या जन्माचे जे संस्कार असतात ते राहतात. असू दे संस्कार, पण कोणत्या प्रमाणापासून आहेत का हे? कोणत्या प्रमाणापासून झालं का? कोणत्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. मग आता स्मृती आहे, ते संस्कारापासून होते का नाही? होत असते. आणि संस्कार मात्र कोणत्या प्रमाणामध्ये येत नाही. मग त्याला प्रमा म्हणून चालेल का? चालणार नाही. तसं संशय आणि भ्रांती हे अंतकरण वृत्ती रूप आहे, काय विद्या वृत्ती रूप आहे? अविद्या वृत्ती रूप आहे, हे लक्षात घ्या. भ्रांती आणि संशय यास कुणीच अंतःकरणाचे आश्रित मानत नाही. स्मृतीबद्दल मात्र मतभेद आहे. परंतु ही स्मृती आहे का नाही, याच्यामध्ये कसं आहे, मतभेद आहे. जसं एखादं कसं असतं, एखादं बीज असतं आहे का नाही. आता ते आपल्याला 2 वर्ष त्याला आता शेतीमध्ये त्याची पेरणी करायची नाही, आणि ते कुठंतरी आपण घरामध्ये साठवून ठेवलं आहे का नाही. ते काय केलं, शेतीत नाही ठेवलं, घरामध्ये साठवून ठेवलं आहे का नाही. आणि 2 वर्षांनी त्याला काढलं, आणि 2 वर्षांनी शेतीमध्ये जर वास्त चांगला झाला आणि शेतीमध्ये पेरलं, ते उगवल का नाही? ते ते उगवल का नाही? मग घरात ठेवलं एवढ्या काळापर्यंत, ते वायाला गेलं का? नाही. ते ते कारण रूपाने राहिलं का नाही तिथं? आणि शेतात पेरलं तेव्हा ते कार्यरूपाने प्रती त्याला आलं का नाही?
असं होऊ शकतं नाही. मग स्फूर्ती कार्यकारण भाव होऊ शकतं का नाही स्फूर्तीमध्ये? अविद्या आश्रित राहून चैतन्य साक्षी चैतन्याच्या आश्रित राहून कारण रूपाने तिथं राहू शकते ना ती. ऐक नाही. आणि अंतकवृत्तीमध्ये ते कार्यरूपाने प्रगट होऊ शकते का नाही? तर कार्यरूपाने ते प्रगट होऊ शकते. स्मृतीबद्दल मात्र मतभेद आहे. पण स्मृती प्रामाण्यान का म्हणू नये आहे का नाही? स्मृतीबद्दल मतभेद आहे का नाही? ती प्रगट होताना अंतकवृत्तीनेच प्रगट होणार का नाही? कारण ती अबाधित अर्थाला विषय करणार आहे का नाही? इथपर्यंत मानावंच लागेल ना आपल्याला, आहे का नाही? म्हणून आणि राहते कुठं? चैतन्याच्या आश्रित ती राहत असते, आहे का नाही? जेवढी जेवढी ज्ञान आहेत ते राहतात की नाही. आणि जेव्हा आपल्याला आठवण होते तेव्हा आपण ते प्रगट करून पण सांगू शकतो की नाही? सांगू शकतो. इथं स्मृतीबद्दल मतभेद थोडा पाहावाच लागेल की नाही आपल्याला? पाहावं लागेल. का पाहावं लागेल? कारण अबाधित अर्थानं ते विषय करणार आहे असं पाहावं लागेल. म्हणून स्मृतीबद्दल मतभेद आहे. पण स्मृतीच प्रामाण्यान का म्हणू नये याचे कारण आता सांगितले. पण स्मृतीच प्रामाण्यान का म्हणू शकत नाही आपण? त्याचं मूळ कारण काय आहे? स्मृती कशापासून उत्पन्न होते? हा हा ती संस्कारापासून उत्पन्न होते का नाही? आणि संस्कार कोणत्या प्रमाणात आहे? कोणत्याच प्रमाणामध्ये नाही. हे वर सांगून झालंय का नाही? सांगून झालेलं आहे. याकरता स्मृतीहून भिन्न प्रमाणाचे लक्षण करता असं कसं केलं? स्मृतीमध्ये घेतलं का? नाही. मग ते स्मृतीहून भिन्न एवढं पद बाजूला केलंच की नाही आपण? एवढं केलं. म्हणून स्मृतीहून भिन्न एवढे मूळ पद लक्षणातून कमी केलं. कोणत्या लक्षणातून कमी केलं? स्मृती ज्ञानाच्या का प्रमाण ज्ञानाच्या? स्मृती होऊन त्याला कसं भिन्न स्मृतीत घ्यायचं नाही, बाजूला करा स्मृती. स्मृती होऊन भिन्न एवढे पद मूळ लक्षणातून कमी करून फक्त अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान ते अबाधित म्हणजे प्रमापासून होणारे जे ज्ञान आहे ते अबाधित आहे. ते कधी व्यवहारामध्ये मात्र बाद ठरत नाही, खोट ठरत नाही. ऐक नाही. मग अबाधित अर्थाला हे पद ठेवावंच लागेल नाही आपल्याला? ठेवावंच लागेल. आणि कोणतं पद बाजूला करावं लागेल त्याच्यामध्ये? एवढं पद काय केलं? वगळून टाकलं, ऐक नाही. आणि अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान ते कोणतं ज्ञान? ते प्रमाण ज्ञान असं लक्षण केलं. हे प्रमेयचं लक्षण आपलं यथार्थ रूपाने कळालं तर पुढचा मुद्दा आपल्याला सोपा जाईल वाटलं तर. म्हणून स्फूर्तीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून फक्त अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान ते असे लक्षण करणे बरोबर नाही. ऐक नाही. असं कोण म्हणतोय? आता हे याचं चाललंय. असे लक्षण करणे बरोबर नाही. म्हणून स्मृती ज्ञान नाही, ते साक्षीचे ज्ञान आहे. ऐक नाही. स्मृती ज्ञान आहे का? प्रमाण आहे. ते कशाचं आहे? तर ते साक्षीचे असणारं काय आहे? ज्ञान आहे. वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनी ही स्मृती ज्ञान साक्षीच्या आश्रितच ठरवले आहे. ऐक नाही. आता वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ऐक नाही ग्रंथकार कोण आहे? मधुसूदन सरस्वती यांच्याविषयी आपण मागे माहिती घेतली होती. यांना सुद्धा आपला पुनर्जन्म आठवत होता बरं का? जेव्हा हे आपल्या म्हणजे लहान असताना आपल्या वडिलांच्या बरोबर एका पंडिताच्या घरी गेले. आणि पंडिताच्या घरी गेल्याच्या नंतर त्या पंडिताचा एक ग्रंथ ऐक नाही त्याच्या घरातला ग्रंथ तो वर असा ठेवला होता, वरती कशा तरी भिंती वगैरे काय वगैरे ठेवला होता. आणि हे मधुसूदन सरस्वती लहान होते तेव्हा ते मधुसूदन सरस्वती म्हणू लागले तर हा माझा ग्रंथ आहे. काय म्हणायचे? हा माझा ग्रंथ आहे. या गीतेवरती मी याच्यावरती काय करतोय? टीका करतोय, भाष्य करतोय. हा माझा ग्रंथ आहे. ऐक नाही. तर ते म्हणले अरे तू इतका लहान आहे आणि हा तुझा ग्रंथ आहे, ते कसं काय होईल बरं? ऐक नाही. तुला खायला देऊ का म्हणे? काही चॉकलेट देऊ का? काय असं देऊ का? ऐक नाही. हा ग्रंथ का मागवतो? तुला कळेल का तो ग्रंथ? मला कळेल का? तो माझा ग्रंथ आहे. बरं म्हटले ठीक आहे, तुझा ग्रंथ आहे ना, काय तुला त्याच्यातलं माहिती? म्हणले जा 9व्या अध्यायामध्ये जा. आणि 9व्या अध्यायामध्ये अमुक अमुक श्लोक आहे म्हणून दाखवला श्लोक. आणि त्या श्लोकावरती इथपर्यंत माझं भाष्य झालेले काढा बरं, दाखवतो का नाही? आणि त्याने तो ग्रंथ खाली घेतला. आणि ग्रंथ खाली घेतल्याच्या नंतर तिथपर्यंत बरोबर त्यांचा म्हणजे मी उदाहरणार्थ सांगतो की तिथपर्यंत त्यांनी ग्रंथ उचलून पाहिला 9व्या अध्यायापर्यंत आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये एवढी एवढी पदं लिहून झाले होते. ते म्हणले हा तुझाच ग्रंथ आहे. ऐक नाही. एकच काय
ते म्हणले मला आता आठवतंय की मी हा ग्रंथ इथपर्यंत केला होता. म्हणजे त्या मधुसूदन सरस्वती यांची प्रज्ञा कशी असेल, ऋतंभर प्रज्ञा, किती प्रतिभा असेल तिची विशेष, पूर्वजन्मीचं त्याला ज्ञान असायचं. बरं त्यांची महती पाहत असताना आपण पाहिलं की काशीमध्ये लिंबाच्या झाडाखाली बसायचे. कुठं? लिंबाच्या झाडाखाली. तिकडं काय आलं, आता आपण पंडित निश्चलदास स्वामी यांचं चरित्र पाहिलं ना काशीमध्ये, तिथं मुद्दा आला होता आपला. म्हणजे इथं ग्रंथात नाही आला, पण आपण वरच्यावर पाहिला होता की तिथं मधुसूदन सरस्वती यांच्याकडे बरेच लोक ग्रंथ शिकायला यायचे. त्यांची सांगण्याची हातोटी काहीतरी विलक्षण अशा पद्धतीची होती. आणि बाकीचे जे संस्था होत्या त्या ठिकाणी शिक्षणाच्या, त्या मात्र बंद पडल्या. त्यांचे एक मित्र होते, ते मित्र त्यांना म्हटले की आता मी तीर्थयात्रेला जातो. ते म्हणले तीर्थयात्रेला का चालले तुम्ही? ते म्हणले करूच का इथं काशीमध्ये राहून? म्हणले का? सारे विद्यार्थी शिकायला कुठे? तुमच्याकडे शिकायला आहे आणि आमच्याकडे कोण शिकायला? म्हणले मग इथं बसून मी काय करू? चला म्हणले मी तीर्थयात्रा करून येतो. तर ते असे म्हणल्याच्या नंतर त्यांना वाईट वाटलं का काशीमध्ये सगळे लोक आपल्याकडे जर शिकू लागले तर बाकीच्यांचं कसं काय करायचं, आहे का नाही? म्हणून ते म्हणले मग मीच जातो कुठेतरी फिरायला. मग तेच फिरायला कुठेतरी बाहेर गेले तीर्थयात्रेला वगैरे. आणि तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर ते विद्यार्थी मग गेले तिकडे. पण परत काशीमध्ये आल्याच्या नंतर पुढे काहीतरी झालं आणि मग ते काय करू लागले, लिंबाच्या झाडाखाली बसू लागले. लिंबाच्या अशा लांब लांब फांद्या होत्या, त्याच्यात एक चांगला लिंबाच्या फांदीला चांगला झुपका झाला होता. तर त्या झुपक्याखाली जाऊन तिथं वेदांत शास्त्राचे चिंतन करायचे. कसे? तुकवराय म्हणते का नाही, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वसून या अंतरी, म्हणजे जागवा निर्धारी जेथे जेथे जाई मन आड घाली सुदर्शन. तो काय म्हणे भोजे, मग मी नाचेन निर्लज्जपणे, ऐक नाही, आनंदाने स्वच्छंदाने नाचन. चिंतनाची गोडी काही सामान्य नाही, चिंतन फार महत्वाचं आहे त्या ठिकाणी. चिंतने तद्रुप आहे. इतकं सुंदर अशा प्रकारचे चिंतन करून त्या परमात्म्याच्या, ऐक नाही, आणि लिलेमध्ये त्याच्या याच्यामध्ये आता त्याच्यात समरस होऊन जायचे, समाधीच लागायचे. पण त्यांना समाधी लागायची एवढंच नाही, तो कडुनिंबाचा पाला होता, ऐक नाही, आणि तो कडुनिंबाच्या पाल्यावर सुद्धा परिणाम व्हायचा. तो जो कडुनिंबाचा पाला होता ना, तिला जो लोक तो पाला खायची ना, तर तो पाला कडू लागण्याच्या ऐवजी तो किंबाचा पाला गोड लागायचा. अशी ते मधुसूदन सरस्वती होते. मग ते सामान्य होते का? बरं, त्या मधुसूदन सरस्वती विषयी सांगितलं जातं की की मधुसूदनाला काय म्हणायचंय हे सरस्वतीला माहिती होतं, आणि सरस्वतीला काय म्हणायचंय हे मधुसूदनाला माहिती होतं. म्हणून त्यांचं नाव काय पडलं? मधुसूदन सरस्वती असं त्यांचं नाव पडलं. त्यांचं नाव काहीतरी पहिले वेगळं होतं, पण अशा सरस्वतीच्या अंतःकरणातला तात्पर्य अभिप्राय काय आहे हे त्यांना कळायचं, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? मधुसूदन त्यांचं नाव, आणि वरून सरस्वती पण त्याला त्या ठिकाणी जोडून घेतले. आणि त्यांनी इथे निर्णय दिलेला आहे. कोणता निर्णय दिलेला आहे? का स्मृतीला प्रमा म्हणता येणार नाही, असं का म्हटलं? मधुसूदन सरस्वतीने म्हटलेलं आहे, बरोबर आहे की नाही? मग आता त्याच्यावर आपल्याला शंका घ्यायचं काही कारण आहे का? आता शंका घ्यायचं कारण नाही, कारण एवढ्या अधिकाराचा पुरुष जर असं म्हणत असेल तर आपण त्याच्यावरती शंका घेऊ नये. म्हणून वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनीही स्मृतिज्ञान साक्षीच्या आश्रितच ठरले. आता त्यांनी सुद्धा हे साक्षीच्या आश्रित जर ठरवले तर आपल्याला प्रामाणिकच्या आश्रित ठरवणे योग्य आहे का? योग्य मात्र नाही. वरील प्रमाणाच्या, आता इथं आश्रित म्हणजे काय? अधिक काळापर्यंत राहणार असं म्हणू शकतो, आहे का नाही? वरील प्रमाणाच्या लक्षणात प्रमेयचे जे करण ते प्रमाण, आहे का नाही? आता प्रमेय कळाले का तुम्हाला? प्रमा कळते का नाही? प्रत्यक्ष, अनुमान वगैरे हे कळतं का नाही? पण त्याच्यामध्ये आपण करण शब्द वापरला का नाही? एक करण आणि एक कारण, हे दोन शब्द आहे का नाही? हे दोन शब्द असतात. करण म्हणजे असाधारण आणि कारण म्हणजे काय? साधारण. असे शब्द घेतले का नाही? जे केवळ एकाच वस्तूला कारण ठरतात ते कसं आहे? असाधारण आहे. आणि सगळ्या वस्तूला कारण ठरतं, ऐक ना, ते साधारण झालं. एक असाधारण झालं आणि एक साधारण झालं. आता ह्या प्रमेयचं जर आपल्याला यथार्थ लक्षण समजून घ्यायचं असेल तर त्यात करण म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कारण म्हणजे काय, या दोन्ही गोष्टीला आपल्याला काय करावं लागेल? बारकाईनं पाहावा लागेल. वरील प्रमाणाच्या लक्षणात प्रमेयचे जे करण ते प्रमाण, आहे का नाही? जे करण म्हटलं जातं त्यालाच प्रमाण असं म्हणायचं, आहे का नाही? असाधारण कारण त्यानेच त्याचं काय होतं? डोळ्यांनीच आपल्याला काय करतं? दिसतं आपल्याला, आहे का नाही? मग डोळा काय झाला? करण झाला का नाही? डोळाच करण झाला की नाही? हातानेच आपल्याला स्पर्श करता येतो, तो इंद्रियानेच आपल्याला स्पर्श करता येतो, हे करण होऊ शकतं का नाही? असाधारण कारण.
असं होऊ शकतं त्याच्यामध्ये. बघा प्रमेयचे जे करण ते प्रमाण असे म्हटले आहे. म्हणून आता करण व कारण यातील भेद सांगतो. ऐक नाही, आता करण आणि कारण याच्यातला भेद काय आपल्या लक्षात आला पाहिजे. आता किती मिनिटं आहे? एक 5-7 मिनिटं आहे आपल्याला अजून. एक 9-10 मिनिटापर्यंत आपल्याला जेवढं चिंतन होईल तेवढं होईल. मोठा मुद्दा आहे आता. पण आता करण आणि कारण याच्यातला सरळ सरळ अर्थ पाहू आपण. 43 परिच्छेद बघा, करण आणि कारण यातील भेद. कारणामध्ये साधारण व असाधारण असे 2 प्रकार आहे. ऐक ना, आता प्रमामध्ये आपण काय पाहिले? यथार्थ, अयथार्थ. माग पाहिलं की नाही आपण? पाहिलं त्याच्यामध्ये, ऐक नाही, पोटभेद पाहिलं की नाही? तसं आता या ठिकाणी करण आणि कारण. ऐक नाही, करण म्हणजे त्याच्यात काय होतं माहितीये का? करण आणि कारण हे साधनच आहे ना त्याची. ते करण म्हणजे साधनच आहे ना काहीतरी ज्ञान होण्याकरता. हे ज्ञान होण्याची काय ती त्या ठिकाणी साधन आहे. पण त्या साधनामध्ये पण 2 प्रकार केले. एक करण केलं आणि एक कारण असं त्या ठिकाणी केलं. आता पहा साधारण कारण. आता साधारण कारणाचे काय करतात? लक्षण या ठिकाणी करतात. काय म्हणतात? याच यावत, याच जे काही आहे ते, म्हणजे सर्व पदार्थ घ्यायचे. याच यावत म्हणजे काय? शून्य स्थावर जंगम व्यापून राहिलं सगळं. सगळं आलं का नाही? काय राहिलं का त्याच्यामध्ये? सगळं आलं आहे का नाही? एक सुद्धा पदार्थ राहिलेला नाही. याच्यावत म्हणजे जे काय आहे ते सर्व पदार्थ आहे का नाही? सर्व कार्यास जे कारण असते ते साधारण कारण आहे का नाही? ते कोणतं कारण म्हणायचं त्याला? साधारण कारण. म्हणजे जे सर्व काही, म्हणजे याच्यावत म्हणजे जे काही सर्व काही पदार्थ असेल त्याला कारण आहे का नाही? सर्व कार्यास जे कारण ते असते ते साधारण कारण. साधारण कारणे 9 प्रकारचे आहे. आता साधारण कारण किती प्रकारचे आहेत? 9 प्रकारचे त्या ठिकाणी आहेत. तसं ते पाहू आपण. एक ईश्वर, त्याशी काय? एक ईश्वर, 2 ईश्वर इच्छा, 3 ईश्वर ज्ञान, 4 ईश्वर प्रयत्न, 5वं काल, 6वं देश, 7वं अदृष्ट आणि 8वं प्रागभाव व 9वं प्रतिबंधका अभाव. बघा आता हे 9 कारण आहे ना, याला साधारण कारण असं त्या ठिकाणी म्हणायचं. हे सगळ्या पदार्थाला कारण आहे का नाही? जेवढे काही पदार्थ आहेत त्याला हे किती असतात? 9 कारण त्या ठिकाणी असतात. आता याच्यातले आपण थोडे, आता याच्यात तुम्हाला ईश्वर तर कळतं का नाही? अविद्या विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणतात की नाही? अविद्या विशिष्ट चैतन्य. आणि मग बाकीच्या कशा काय माना हलवल्या? तुम्ही इथं माना हलवल्या ना, मग 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 मी पुढे मानच हलवत राहावं लागेल तुम्हाला. आजीनं सांगितलं का नाही? घोडा आकाशात उडाला, ऐक नाही, आणि बाळ म्हणता वा 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 घोडा आकाशात उडाला, ऐक नाही. पुढे मग घोडा आकाशात गेल्याच्या नंतर त्याला शिंग पण फुटले. हा, शिंग पण फुटली आणि ती शिंग आकाशाला खुपसली पण. रक्त गळगळ गळू पण लागलं. आता मुलगा म्हणू लागला रक्त कसं काय गळगळ आकाशाचं गळण? मग म्हणले आकाशात घोडा कसं काय उडाले? हे कसं काय मान्य केलं? तसं हे मान्य केलं तर पुढचं सगळं मान्य करावं लागेल. म्हणून अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणलो आणि त्याला ईश्वर म्हटलं. तसं न मानता माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर असं म्हणायचं. हे तर आपल्याला माहिती झालं की नाही? हे माहिती झालं. म्हणून ईश्वर हा आपल्याला कळाला. परत बघा बरं का, ह्या सगळ्या जगताला कारण सांगतो तुम्हाला, हे लक्षात आलं पाहिजे. ईश्वर झाला एक. ईश्वरी इच्छा. आता मी एक आहे असं त्याला वाटतं की नाही? अनेक व्हावं, एक व्हावं बहुश्याम, मी एक आहे अनेक व्हावं, अशी इच्छा झाली की नाही निर्माण? मग नुसता ईश्वर असून चालतो का? त्याला इच्छा पण निर्माण झाली पाहिजे का नाही? हे सगळे जगत या कारणाने पिता मग ब्रह्म हे माता आपत्य पंड सुता जगदंबरू आहे की नाही? मग एक असणार ईश्वर, त्याला हे अशा पद्धतीने इच्छा पण निर्माण झाली की नाही? कोणाला? ईश्वराला. आहे का नाही? ईश्वराला इच्छा निर्माण झाली. ईश्वर पण कळाला, ईश्वराची इच्छा पण तुम्हाला कळाली की नाही? बर. आणि ईश्वर ज्ञान. आता हे सगळं निर्माण करायचं. कसं निर्माण करायचं? 2 पायाचे, 4 पायाचे, सरपटणारे, उडणारे, पाण्यात जाणारे, पाण्यात राहणारे, आकाशात राहणारे, आहे का नाही? असे सगळं त्याला वाटलं का नाही? त्याला सगळं ज्ञान आहे का नाही या गोष्टीचं? मागच्या सृष्टीमध्ये मी काय काय केलं होतं, कोणत्या जीवाचं कर्म आणि कसं होतं, त्याला या जन्मामध्ये कसं द्यायचं आपण, हे ठरवूनच असतं ना. तर ते आपलं ज्ञान असतं. आपल्याला जरी विसर पडला तर ईश्वराला विसर पडतो का? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फळात काही बदल होतो का? फळात काही बदल होत नाही. मग हे ईश्वराचं ज्ञान कधी बाधित होतं का? कधीच बाधित होत नाही. ईश्वर कळाला, ईश्वराची इच्छा पण कळाली,
ईश्वर ज्ञान पण कळालं. आणि ईश्वर प्रयत्न, आता ईश्वर काय प्रयत्न करतो हे सगळं करण्याकरता? सांगा बरं. ईश्वर येतो का आपल्या घरी काही राबवायला याला त्याला? उलट काय आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याचा संकल्प. बरं का, इथं काय करायचं, ईश्वर प्रयत्न काय करायचं, संकल्प घ्यायचं. सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणजे ईश्वराचे प्रयत्न म्हणजे काय, संकल्प. ऐक नाही, तुकोबरायांचं काय अभंग आहे, असे भक्ताच्या घरी कामे न सांगता करी. असं होतं का नाही, कारण त्याची माया उपाधी का नाही, त्याने फक्त संकल्प करायचा, सगळी कामं होतात की नाही. तुका म्हणे माया होय दाशी रागे पाया, नुसतं संतांनी नुसता संकल्प केला तर काम होतं का नाही. कारण ही माया काय दाशी होऊन राहते का नाही. मग त्यांनी फक्त काय करायचं, संकल्प करायचा. त्यांनी संकल्प केला रे केला तर हे काम होतच की नाही सगळं. तर त्यांना हालचाल करायची गरज पडते का? काही हालचाल करायची गरज पडत नाही, आहे का नाही. तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तो करी अमुच्या, असं म्हटलं का नाही. भुक्ती मुक्तीची चिंता नाही दैने दारिद्र्यता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखली. आता काय करायची गरज आहे का? बस तो ओळखले म्हणजे त्याची फक्त, याने फक्त संकल्प करायचा तर झालंच आपलं सगळं काम, होतं का नाही. बरं, सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, होतं का नाही. त्याच्या प्रारब्ध काय होतं का, आणि याने फक्त काय केलं, हा बोट लावला असं, आहे का नाही, फक्त उलट केलं, झालं का नाही. त्याचा फक्त देवाने संकल्प केला, काही राहिलं का त्याच्या दुःखाचं काहीतरी, काहीच राहिलं नाही. सगळा गाव सोनियाचा दिला देऊन टाकलं का नाही. म्हणजे ईश्वराचा प्रयत्न काय, ईश्वराने फक्त संकल्प केला, हाच त्याचा प्रयत्न. ठीक आहे. बघा आता, ईश्वर कळाला, ईश्वर इच्छा कळाली तुम्हाला. बरं, ईश्वर ज्ञान तुम्हाला कळालं, ईश्वर प्रयत्न हे पण तुम्हाला कळालं. आता काय पाहिजे, काल, ऐक नाही. आता हे जगत कोणत्या काळात कसं निर्माण करायचं, कोणाला कोणत्या काळात जन्माला घालायचं, कोणाकडून कोणत्या काळामध्ये कर्म कर्म करून घ्यायचं, तुकोबाईंना कधी जन्म होईल, ज्ञानोबाईंचा जन्म कधी असेल, ऐक नाही, पितमा भीष्म कधी असेल, प्रल्हाद कधी जन्माला येणार आहे, ध्रुव कधी, हे सगळे काळ ठरलेले का नाही. आणि त्या काळामध्ये मला काय काय करून घ्यायचंय, कोणत्या कोणत्या आसुराला जन्माला घालायचंय, कोणत्या कोणत्या आसुराचा निपात करायचा, हा काळ ठरला का नाही. काल पण ठरतं का नाही. बरं, ईश्वराचं काय, आपलं पण ठरतं का नाही काल. हे आजचा पाठ आपल्याला इकडं ह्या गावाला राहूनच इकडं अशा पद्धतीने चाललाय, हा पण काल ठरला का नाही. हा पण ठरलं ना ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. सगळं बघा ना, आता सगळ्याला एका एका बाजूला कोण कुडले कोण कुडले, आहे का आपलं एक ठिकाण कुठलं, आहे का आपण एकत्र. पण हे कोणत्या तरी कालामध्ये कुठंतरी होतंय का नाही. पाठीचा काल आहे, या कालामध्ये हे कार्य होतं. मग हा ईश्वराचा प्रयत्न संकल्प राहू शकत नाही का, राहू शकतो काल. आणि देश, आता प्रत्येकाचा देश ठरलाय का नाही, प्रत्येक कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या देशामध्ये आहेत का नाही, आहेत त्या ठिकाणी. बर, काल पण, आता काल आणि देश आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अदृष्ट, ऐक नाही, अदृष्ट म्हणजे काय, पाप आणि पुण्य. ऐक नाही, काय होतं, कोकणामध्ये आंबा पिकला, ऐक नाही, मग तो कोकणातल्या लोकांनी खावा का आपण पण खावा, आपण पण आपलं काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये, आपलं पुण्य असलं पाहिजे ना तिथं. कधी कधी कोकणातला आंबा आपल्याला खायला मिळतो इकडे, ऐक नाही, आणि एकच फोड आपल्याला खायला मिळतो. अख्खा आंबा काय नाही खायला भेटला बरं आपल्याला. कारण आपलं काय होतं, आपलं अदृश्य तेवढंच होतं ना, ऐक ना, आणि बाकीचं खायला नाही मिळत आपल्याला. याचा अर्थ काय होतं, तिथं पाप होतं. मग अदृश्य म्हणजे काय, पाप आणि पुण्य हे दोन्ही पण आलंय का नाही, हे दोन्ही पण आलं. याच्यात काय बदल होतो का, याच्यात जर बदल होत असेल तर कोकणातला आंबा कोकणातल्याच लोकांनी खाल्ला पाहिजे, आपण खायचं काही काम आहे का, नाही. पण आपलं अदृष्ट आहे का नाही, कोकणातला आंबा सुद्धा आपल्याला खायला मिळतो का नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपलं काय असतं त्याच्यात, अदृष्ट पाप पुण्य सुद्धा असतं, हे पण कळालं. आता प्रागभाव आहे का नाही, प्रागभाव म्हणजे काय, समजा आपल्याकडं आता घट नाहीये, जाऊ द्या घट नाही म्हणण्यापेक्षा, गावाला आपल्याला, आपल्या गावाला काय नाहीये, रस्ता नाहीये, ऐक नाही. मग रस्त्याचा काय झालेला आहे आता, प्रागभाव झालेला आहे. का, गावात रस्ता नाहीये, मंत्र्याला बोलवलं का हो, कशासाठी बोलवलं, आम्हाला मागणी करायची. काय मागणी करायची, आमच्या गावाला रस्ता नाही. रस्ता नसल्याचा काय आहे, प्रागभाव आहे. वस्तू नसल्याचा काय आहे, प्रागभाव आहे, ऐक नाही. म्हणजे वस्तू नसेल तरच आपण करू शकतो की नाही, आणि वस्तू असेल तर तिला करू शकतो का आपण. इथं गावामध्ये रस्ता आहे, अभाव म्हणतोच ना, प्राग अभाव आहे का नाही, म्हणजे नसल्याचा अभाव आहे का नाही. मग वस्तू नाहीये म्हणून तिथं वस्तू करू शकतो की नाही आपण तयार, ऐक नाही. म्हणून त्या सगळं घडवण्याकरता त्याचा काय असला पाहिजे, प्राग भाव असला पाहिजे. घरी आमच्याकडे घट नाही, कुंभारदादा एक घट बनवून द्या का,
घटाचं काय आता आमच्या घरी उन्हाळ्याचे दिवस आलेले, घटाचं काय आमच्याकडे पराग भाव आहे आमच्याकडे, ऐक नाही, म्हणून आता घटाची आवश्यकता आहे का नाही. तसं हे सगळं करण्यापेक्षा करण्याकरता पराग भाव पण गरजेचा आहे का नाही. पराग भाव पण गरजेचा आहे. अजून काय आहे? बरं ठीक आहे, तो रस्ता करायचा सगळं करायचंय, पण आता ते गावचे लोक म्हणले हा शेतीला किती माग आहे आमच्याकडे, आता गुंठे मंत्री झालेत ना लोक, ऐक नाही, ते आडवी आले आता तिथं, आडवी आले का नाही, आता ते रस्ते करून देतील का, नाही, ऐक नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पोलीस बंदोबस्त करावा लागेल का नाही आपल्याला, आहे का नाही, नाही तर रस्ता होईल का तिथं. मग पोलीस बंदोबस्त झाला आणि मग रस्ता झाला म्हणजे ते आता काय झालं त्याच्यात, प्रतिबंधक अभाव झाला, प्रतिबंध करणार होते आहे का नाही, त्याचा पण काय झाला आता अभाव झाला का नाही, प्रतिबंधकाचा अभाव झाला. आडकाठी घालणारे लोक होते त्यांना पोलिसांनी काय केलं, प्रतिबंध केला. आता प्रतिबंधकाचा भाव राहिला का अभाव राहिला, प्रतिबंधकाचा सुद्धा काय झाला अभाव झाला, ऐक नाही, मग प्रतिबंधका अभाव झाला का नाही. आता ही किती कारणं झाली टोटल, आहे का नाही, आहे का नाही, कोणकोणता, ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, देश काल, आदृष्ट, प्रागभाव आणि प्रतिबंधका अभाव, ही किती आहे, ही किती झाली 9 कारण. याला आता आपण कारण म्हणायचं का करण म्हणायचं, याला कारण म्हणायचं. आणि कारणाचं लक्षण करताना काय दिले व्याख्या डार्क अक्षरामध्ये बघा, याच्या व सर्व कार्यास जे कारण असतं त्याला काय म्हणायचं, असाधारण कारण असं म्हणायचं. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळं. ही 9 सर्व कार्यास कारण असतात, म्हणजे सर्व जे काही पदार्थ असतील, जे काही कार्य असेल त्या सगळ्याला कारण ही 9 पदार्थ कारण ठरतात. याच्याशिवाय जगातील कोणतेही कार्य होत नाही. मग हे जगातील याच्याशिवाय दुसरं कोणतं कार्य होईल का, हे जर नसेल तर जगातलं कोणतंच कार्य होऊ शकत नाही. हे साधारण 9 कारण आहेत. याच्याशिवाय जगातील कोणते कार्य होत नाही, म्हणून या साधारण कारणे म्हणतात, याला साधारण कारण असं म्हणायचं. आता खालचं थोडक्यात आहे, आपण 1-2 मिनिटांमध्ये याचा विचार करू आणि पुढे चालू वाटलं तर. 8 मिनिटं आहे ना, हा ठीक आहे. आता मुळात लिंकच किती 5 वाजून 5 मिनिटाच्या पुढे लिंक आली आहे का नाही. आता लिंक पण उशीर यायला लागलेली जरा थोडं. आता सगळ्यांनी आता कसं उशीर येतो ना, आपल्या झोप आल्यासारखं, मूडपणा आल्यासारखं झालं, सावधगिरी राहिली नाही आता, आहे का नाही. असाधारण कारण जे बघा, जे एकाच कार्यास कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही ते त्या कार्याचे साधारण कारण. जे एकाच कार्यास कारण होतं पण दुसऱ्या कार्यास कारण होऊ शकत नाही ते काय म्हणायचं, असाधारण कारण. उदाहरणार्थ आता आपल्याला घड बनवायचं आहे, ऐक नाही, आता घड बनवण्याकरता एक म्हणला ह्या घ्या पाणी आणि पाण्याने घड बनवा, बनल का, पाण्याने घट होणार नाही. मग काय, त्याला माती तर पाहिजे का नाही, माती पाहिजे, चक्र पाहिजे, कुलाल कुंभार वगैरे पाहिजे का नाही, ते असलं तरच काय घटाचं कार्य होईल का नाही. बरं आपल्याला समजा वस्त्र बनवायचे, ऐक नाही, वस्त्र विणवायचं का नाही आपल्याला, मग ते फणी धोटे सूत असायला पाहिजे का नाही. जसं मडकं बनवायचं म्हणजे त्याला माती पाहिजे, कुंभार पाहिजे, चाक पाहिजे, दंड पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आहे का नाही. तसं सूत बनवण्याकरता ती फणी पण राहते का नाही, पुढे लोटायची, वस्त्राला तंतूला तंतू मिळवण्याचे, धोटे वगैरे असतं त्याच हे करायचं. आता ते काय कोणी पाहिलं आता समोर, फक्त असं ऐकून घ्यायचं, आपला अंदाज म्हणायचं त्याचं, ऐक नाही. आणि फणी पण राहते, सूत, सूत म्हणजे ते सूत जर नसेल तर ते होईल का वस्त्र, होणार नाही. मग आता ते वस्त्र होण्याकरता फणी, सूत, दोटे हे हे असायलाच पाहिजे का नाही, हे मात्र त्या ठिकाणी असलंच पाहिजे. गड बनवायचं म्हणजे माती पाहिजे, कुंभार पाहिजे, चक्र पाहिजे, दंड पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही, कारण हे सगळं त्याच्या ठिकाणी कारण असलं पाहिजे, आहे का नाही. मग हे सगळं एकाच, जे एकाच कार्यास कारण असतं हे सगळं एकाच कार्यास कारण आहे का नाही, दुसऱ्या कारणाला कारण ठरेल का. बरं कुंभार घेतला, कुंभार दादा चला आता आपल्याला सूत विणायचं आहे, चला तुमचं चाक घ्या, तुमचं काठी पण घ्या बरं का, कारण चाक ठेवावं लागत ना, कारण धोट आपलं सूत आपल्याला वस्त्र विणवायचंय ना, याची गरज तिथं चालेल का, चालणार नाही. आणि कुंभाराला मडकं बनवायचंय तेव्हा फणी दोटे सूत घेऊन गेलं तर तिथं कुंभाराचं मडकं तयार होईल का. म्हणजे एकाच कार्यास कारण ठरतं, दुसऱ्या कार्याला कारण ठरतं का, ठरत नाही. ते कसं झालं, असाधारण कारण झालं. जे एकाच कार्यास कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही ते त्या कार्याचे असाधारण कारण. उदाहरणार्थ दंड चक्रादी फक्त घटाच कारण आहे, पाठास मात्र नाही.
धोते फणी सूत ही पाठालाच कारण आहे, घटास मात्र नाही. म्हणून चक्रदंडादी ही घटाची असाधारण कारण आहे. म्हणून दंड चक्र ही काय आहे, घटाची असाधारण कारण आहे. आणि फणी धोते सूत हे कशाचं कारण आहे, पटाचं कारण आहे का नाही. घटाचं कारण कळालं, पटाचं पण कारण कळालं. ठीक आहे. म्हणून दंड चक्रादी ही घटाची असाधारण कारणे आहेत. असाधारण कारणासच करण म्हणतात. आणि असाधारण जे कारण असते त्याला काय म्हणायचं, करण असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण. रामकृष्ण.